स्पर्धेसाठी आपण पाहत आहे जल आहे तो जीवन आहे, पाणी खूप महत्वाचं आहे आणि ते पाण्याची व्यवस्था आमची सूरज गायकर असतील आणि राहुल गायकर यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला 10 बॉक्स अगदी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेत। सुदर्शन भोपी असतील, अनंता भोपी आणि प्रमोद भोपी यांच्याकडून सुद्धा 15 बॉक्स आपण पाहत आहे पाण्याची व्यवस्था। त्यानंतर आपण पाहिलं असेल तर विनायक पाटील तुरमाळे आणि अभिषेक पाटील तुरमाळे यांच्या माध्यमातून सुद्धा 30 बॉक्स पाणी आपण पाहता या स्पर्धेसाठी आम्हाला दिलंय। आणि त्यानंतर आणखीन 10 बॉक्स आपण पाहत आहे रंगनाथ पाटील कुडावे आणि सूरज चौधरी यांच्या माध्यमातून 10 बॉक्स पाणी अशी पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहता आम्हाला या स्पर्धेसाठी केली आहे, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्यानंतर बघा आमच्या आदू भावार्थ 11 शिरडण कोडावे टीम आणि त्याचे संघमालक सागर पवार, गॉसिस कॅफेचे मालक नयन टेंबरे, अगदी आपण पाहताय अगदी विचार केला तर मामांचे आजोबा, त्यानंतर नयन यांचे अगदी आजोबा आत्ताच आपण पाहिलं थोड्या दिवसापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांचा संघ इथे खेळतोय, त्यांच्या आत्म्यात शिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण। परंतु आपण आला असेल तर या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल सागर पवार। त्यानंतर आपण पाहत आहे संघ आपण पाहत आहे क्रिशा मालसा 11 वडवली संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहत आहे कल्पेश पाटील केपी पाटील आणि मग किशोर पाटील, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत। जाऊया बॅक टू द क्रिकेट, ऐकूया मेहरजी पाटील यांना। येस, थँक्यू थँक्यू सो मच शेखर पाटील सर। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय कमालीचा चेंडू फेकला होता गोंधळात आपण पाहतोय साहिल पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर मग विकेट आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं चेंडू सुटला होता, मग पाठीमागे बॅकअप आपण चांगला पाहिला आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। या वेळेला खऱ्या अर्थानं शरीरापासून चेंडू दूर ठेवायचा होता, वाईट चेंडूचा येईल इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये केली जाईल भर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय गुणतालिकेवर आपण पाहतोय 3 धावा लागल्या धाव फलकावर। बघा पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बघा ज्योतिताई आपण पाहतोय ज्योतिताई वाजेकर आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपले मनपूर्वक आभार। काय फटका होता बघा, तत्पूर्वी देऊया डीजेला संधी। तर खऱ्या आता आपण पाहतोय मंगेश दादा वाकडीकर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अध्यक्ष, मग देखणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिली होती आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो पाहतोय, तर मी विनंती करतो की यावं आपण व्यासपीठावर बघा। आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डब्बल 11,000 रुपयाची धनराशी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आली आहे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता या दानशूर व्यक्तिमत्वांचं हात धरावे। थँक्यू सो मच। आपण पाहतोय एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माजी सरपंच साधनाताई वाजेकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आलंय, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूया। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा 7 धावा लागल्या धाव फलकावर आपण पाहतोय, पहिलं षटक मार्गस्थ आपण पाहतोय। तर दीपकजी भोपी यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। मी दादांना विनंती करतोय की आपण ते स्वागत खऱ्या अर्थाने स्वीकारायचं आहे। काही कमालीची गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा आपण पाहतोय, पहिलीच मॅच आणि खऱ्या अर्थाने पहिलं षटक समाप्त झालंय बघा। दीपक दादा भोपी यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय, पुष्पगुच्छ अलंकार वस्त्र देऊन इथे खऱ्या अर्थानं सन्मान केलं जातंय मित्रांनो आपण पाहतोय। मग माणसानं जोडलेलं माणुसकीचं नातं आणि मान्यवरांचं असलेलं प्रेम आणि या प्रेमा खातीर आपण या मान्यवरांना पाहतोय।
आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आमचे शेखरजी पाटील, नवीन गोलंदाज आपण पाहतोय केतन भगतला आपण पाहतोय. पहिला षटक समाप्त झालंय, खऱ्या अर्थानं पूर्वार्ध सुरू आहे आणि दोन महत्वाचे गडी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वडवली टीमने गमवल्यात बघा. त्या टीमचे प्रस्तुत करते आपण पाहतोय किशोरजी पाटील, कल्पेशजी पाटील खऱ्या अर्थानं आणि त्यांचा संघ आणि त्यांच्या अपोजिट टीम आपण पाहतोय भावार्थ आदू 11 कुडाबे शिरडोन. अशी पहिली लढत आणि पहिला षटक झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजा बोलबाला आपण पाहिला, त्यामध्ये खऱ्या अर्थानं 7 धावा त्याने खर्च केल्या आणि दोन महत्वाचे गडी त्यांनी बाद केले. नवीन गोलंदाज झालाय बॉलिंग ट्रॅकवर दाखल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय केतन भगत. स्ट्राईक वर खेळाडू आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रॉकी म्हात्रे आणि कुणाल नाईक. खऱ्या अर्थानं कुणाल नाईकना नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू टिपला जाईल झेल आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पहिला तिसरा धक्का लागलाय बघा आणि पहिली सफलता खऱ्या अर्थानं गोलंदाज केतन भगत आपल्या नावावर करत असताना. डीजे असतील बऱ्याचशा गोष्टी होत्या. कृपया जर कोणी चुकून चुलबुक म्हणून नेली असेल ती वही तर कृपया आणून द्या. आपण प्लीज विनंती असेल. पिशवीमध्ये होती आणि कृपया जर कोणी उचलली असेल, कोणाला मिळाली असेल तर ती प्लीज आपण रिक्वेस्ट असेल की आमच्यापर्यंत पोहोचवा ती. येस, थँक्यू. खऱ्या अर्थानं बघा विलास पाटील 5व्या क्रमांकाचा खेळाडू झालाय मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नो प्लस आपण पाहतोय चौकार म्हणजे 5 धावा येतील बघा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल बघा. जसा विलास पाटील गेला ही खऱ्या अर्थानं या खेळाडूची ओळख राहिली आहे मित्रांनो. आपण पाहतोय चौकार षटकार खऱ्या अर्थानं मधल्या फलीचा खेळाडू सातत्यानं आम्ही हा खेळाडूचा खेळ पाहिला आहे आणि आल्या आल्या खऱ्या अर्थानं स्वागत केलंय बघा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि इथे गोलंदाजाचं स्वागत विलास पाटीलने केलं बघा. पुढचा चेंडू फ्री हिट बघा. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. या संधीचा कितपत फायदा उचलला जाईल आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा लागल्या धाव फलकावर. चेंडू समाप्त झालेला आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं संधी होती पण खऱ्या अर्थानं चांगला चेंडू आपण पाहतोय केतन भगत फेकतो बघा. काय कमालीचा चेंडू फेकला गेला. मग पहिल्या चेंडूवर विकेट्स, मग त्यानंतर खऱ्या अर्थाने खराब चेंडू आणि हा चांगला चेंडू. ज्या वेळेला जुन्या वाटेवर अडचणी येत असतात ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं नवीन वाट बनवावी लागते. त्याचप्रमाणे इथून धावांची वाट खऱ्या अर्थानं बनवावी लागेल. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. चांगली धावसंख्या मग सकाळचं सत्र आपण पाहतोय थोडस दमट वातावरण त्यामुळे मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेला फटका सूर्य गॅप मोठी आहे. चेंडू फरार होईल सीमारेषेच्या लगत. चेंडू गेलाय खऱ्या अर्थानं आलाय चौकार. पाटीलच्या माध्यमातून 2 चौकार. मग केतन भगतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक मार्गस्थ बघा. 2 चौकार दाखवलेत विलास पाटीलने. याला फटका सूर्य मिडॉन मध्ये खेळलाय शतरक्ष मिडॉप मध्ये खेळलाय खऱ्या अर्थानं शतरक्षण अवेलेबल आहे. 1 धाव येईल आणि एका धावेच्या मधीने आपण पाहतोय 17 धावा लागतील धाव फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे बघा. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर विकेट्स, मग त्यानंतर एक खराब चेंडू, मग एक चौकार, आणखी एक मग निर्धाव चेंडू, मग त्यानंतर एक चौकार आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय 17 या आकड्यावर.
स्ट्राईक हँडवर आपण खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी करणारा हा कुणाल नाईक आपण पाहतोय. सातत्यानं मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. संघाचा संघ नायक आपण पाहतोय. सरसेनापती याला फटका सुरेख शतरक्षण आहे अवेलेबल. कोणतीही होणार नाही चूक, थांबावं लागेल. एक धाव येईल आणि एका धाव्याच्या मधीने आपण पाहतोय 18 धावा लागतील धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. चांगली गोलंदाजी, 2 जर चौकार वगळले, मग त्यानंतर घेतलेली गोलंदाजीनी मेहनत आणि इथं मेहनत रंग भरत आपण पाहतोय. विलास पाटील आपण स्ट्राईक हँडवर पाहतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. असे स्ट्राईक हँडवर गोलंदाज सज्ज. या बला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव घेण्याची ते प्रयत्न जरूर होता, पण थांबावं लागेल. षटक झालंय दुसरं समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची धाव संख्या आपण पाहतोय गुणतालिकेवर 18. तत्पूर्वी देऊया डीजेला आपण छोटीशी संधी. दुसरं समाप्त झालंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 18 धावा लागल्या धाव फलकावर आणि खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं गेलंय बघा. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तो साहिल आलाय. साहिल चौधरीला आपण पाहतोय. काय पहिला षटकामध्ये कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली. 2 सफलता खऱ्या अर्थानं त्याच्या नाबावर राहिल्या आणि तो पुनश्च आलाय बघा. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. कुणाल नाईकला इथून चांगला खेळ करावा लागेल. संघाचा संघ नाईक. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विश्वास श्रावण पाटील आपण पाहतोय. मग त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मग एक चिकाटी आणि जिद्दीने खेळणारा खेळाडू आणि त्यांचं इथे शुभ आगमन आपण पाहतोय. आणि श्रावणजी पाटील यांना सुद्धा आपण विनंती करूया की आपण सुद्धा यावं व्यासपीठावर आपण पाहतोय. मग क्रिकेटची खूप सारी आवड बाबांना आपण सातत्यानं पाहत असतो. जिथे जिथे वडवली संघ खेळ करण्यासाठी जात असतो, त्यांचा खेळ पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं यांना आपण पाहत असतो. ते आमचे श्रावणजी पाटील खऱ्या अर्थानं इथे शांत ठेवले आपण पाहतोय. कुणाल नाईक सारख्या खेळला गोलंदाज आपण पाहतोय. साहिल चौधरी कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. निमित्त आहे बघा 10 गाव प्रीमियर लीगचा आपण पाहतो. मग इथून एखादा खेळाडू खऱ्या अर्थानं घडत असतो. मग त्याला चांगला खेळ जर इथून केला, मग पुढे जाण्याची संधी खऱ्या अर्थानं इथून तुम्हाला निर्माण होत असते. या बला चांगलं शतरक्षण, एका ॲटन मध्ये चेंडूची फेकी आपण पाहतोय. पण तत्पूर्वी चित्याच्या चपलाने आपण पाहतोय 1 धाव पूर्ण केली गेली आहे बघा. यापुढची मॅच आपल्याला पाहायला भेटेल आई 11 नंदादेवी नांदगाव विपक्ष डीजे रुपेश सांगुर्ली. या 2 संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण इनिंग समाप्त होण्याच्या आधी टास्क करण्यासाठी यायचंय बघा. एका बाजूला प्रतीक उदारचा संघ तर एका बाजूला प्रथम भोपीचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. इथून मोठे फटके येणार कधी वाट पाहिली जाते. ज्या बला खऱ्या अर्थानं अडचणी येत असतात, जेवढ्या मोठ्या अडचणी येत असतात, यश सुद्धा तेवढं मिळत असतं. पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि मेहनत करावी लागेल. गोलंदाज आपण पाहतोय साहिल. या बला तिखा बाउन्सर आपण पाहतोय. स्वतः निघालाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्रिकेट आपण विलास पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. आपण पाहतोय स्वतः आणि क्रीज सोडली बघा. बॅटची इनसाइड एज आणि डीजे मास्टरला देऊया संधी. इथून चांगला खेळ करावा लागेल बघा. खऱ्या अर्थानं क्रिशा मालसा 11 वडवली टीमला खऱ्या अर्थानं चांगला खेळ करावा लागेल. पण साहिलची जेवढी स्तुती करावी ना
तेवढी कमी असेल. शुभम पाटील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये हा नावारूपाला खेळू आपण पाहतोय. शुभम पाटील झालाय 6व्या क्रमांकाचा खेळू मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथून आता चांगला खेळ करावा लागेल. जेव्हा सगळं काही संपून गेलं असताना तीच खऱ्या अर्थानं वेळ असते नवीन काही सुरुवात करण्याची. ती सुरुवात तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला आकाशाला गबसनी घालणारे मोठे फटके इथून मारावे लागतील. तुम्हाला जिम्मेदारी घ्यावी लागेल. पण गोलंदाज आपण पाहतोय साहिल चौधरी काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. या बाला फुलटॉसला केलंय टॉस. खऱ्या अर्थानं आलाय स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार. आलाय शुभम पाटीलच्या बॅट मधून षटकार. चेंडूची पूर्तता लगेचच करायची आपण. जर मॅचबॉल आला तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि चेंडू आलाय बघा. षटकार आलाय. षटकाराच्या मधीन आपण धाव फलकावर धावा आपण पाहतोय. 25 धावा लागले धाव फलकावर बघा. आल्या आल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शुभम पाटीलचा हा तडाखा आपण पाहतोय. ज्या साईलने खऱ्या अर्थानं चांगले चेंडू हाताळले होते तसा शुभम पाटील आला आणि खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू फेकला गेला. लॉलीपॉप चेंडू फेकला गेला आणि त्याच्यावर आलेला 6 धावा आपण पाहतोय. 25 रन्स आपण पाहतोय. 25 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पूर्वार्ध सुरू आहे. खऱ्या अर्थानं शुभम पाटीलने लगावलेला तडाखा. या वेळेला आपण पाहतोय यही उमरे करले गलती से मिस्टेक आपण पाहतोय. बिग मिस्टेक. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय नशिबाचा चौकार. नाही 29 धावा आपण पाहतोय. या वेळेला आपण पाहतोय स्वतःच्या फलद्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव येईल आणि एका धावेच्या मधीने आपण पाहतोय षटक झाले. तिसरं समाप्त. धाव फलकावर आपण धावा पाहतोय 30 धावा. पाणी घेऊन जा. खऱ्या अर्थानं 12th मॅन जे आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण पाणी घेऊन जायचं आहे. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजन करता आपण पाहतोय शेखरदादा पाटील, राकेशदादा वांगिलकर, बिलासदादा जाधव. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या मेहनतीने साकारलेली ही खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग. सर्वांना एकत्र घेऊन सर्वांची साथ आणि आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग. क्या बात आपण पाहतोय. एक दमदार आयोजन, दमदार स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण ते एन्जॉय करतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर आपण धावा पाहतोय 30 धावा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं शुभम पाटीलने लगावलेला एक षटकार आणि एक चौकार. 3 चेंडूंचा खेळ आणि आतापर्यंत केलाय आणि वैयक्तिक
धाबा त्यांनी जोडल्यात बघा 11 धाबा आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 30 धाबा. नवीन गोलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रत्यकेश वाजेकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक पहिली संघाकडून चौथी गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्यकेश वाजेकर स्ट्राईक एंडवर पण पाहतोय शुभम पाडेल. नॉन स्ट्राईक एंडवर कुणाल नाईकला पण पाहतोय. एकही अजूनही मोठा फटका कुणालच्या माध्यमातून पाहिला नाहीये. तो फटका पाहायला भेटणार का हाही पडलेला प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रतीकेशचा आपण पाहतोय शुभम पाटील साठी. गोलंदाज सज्ज आपण पाहतोय प्रत्यकेश वाजेकर. पहिला चेंडू यावेळेला फुलटॉसला टॉस करायचं होतं. जोरदार अपील आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली सिंगल आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. बघा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बघा उमेशजी ठोंबरे आपण पाहतोय. भूषणजी ठोंबरे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग साठी फलंदाजसाठी बघा एक स्पोर्ट्स सायकल त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. मी त्यांना विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावर. 31 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. कुणाल नाईकला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. प्रत्यकेशला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. पहिला चेंडू सुरेखरित्या फेकला गेला. सुरुवात चांगली केली आहे. यावेळेला खऱ्या अर्थानं कुणाल प्रयत्न करतोय पण खऱ्या अर्थानं बॅटची इनसाइड एज आपण पाहिली आणि एका धाब्याच्या मधीने आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. प्रत्यकेशला आपण पाहतोय 2 चेंडू कमालीचे फेकलेत बघा. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं धीम्या गतीने फेकला. मग आता आपण या चेंडूवर वेग पाहिला. मग खऱ्या अर्थाने बदलाव आपण पाहतोय. बघा अक्षयजी फडके मानगाव. मी यांना विनंती करतो की दादा आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा 10 गाव प्रीमियर लीग मध्ये स्वागत असेल. स्वागत केलंय बघा मान्यवरांचं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून हा आलाय दुसरा षटकार. खऱ्या अर्थानं इन्फॉर्म खेळलो आपण पाहतोय. टच मध्ये असणारा खेळलो आपण पाहतोय. मग कालूरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं अर्धशतकीय पारी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. तर हरेश मुंडेला मी विनंती करतो की आपण सुद्धा यावं व्यासपीठावर. आणि आता ज्यांचं शुभ आगमन आपण पाहिले ते उमेशजी ठोंबरे त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. काय कमालीची फलंदाजी बघा. आला लेट आणि झाला सेट असा शुभम पाटील आपण पाहतोय. चौकार षटकार खऱ्या अर्थानं बॅट बोलतीय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा धाव फलकावर बघा. ज्या प्रत्यकेश वाजेकरने खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली. मग जसे खराब चेंडू फेकले गेले त्याच्यावर प्रतिचोख उत्तर खऱ्या अर्थानं शुभम पाटीलच्या माध्यमातून दिला गेला. तर व्यासपीठावर खऱ्या अर्थानं आपण मान्यवर पाहतोय गिरीशजी महाडिक यांचं आपण करूया या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. संघाची धावसंख्या तिथेच स्थिर आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ 42 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. प्रत्यकेश वाजेकरला आपण पाहतोय सुरुवात चांगली. मग जसे 2-3 चेंडू खराब फेकले त्याच्यावर आपण शुभम पाटीलच्या बॅट मधून मोठे फटके पाहिले. या वेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू जोरदार अपील आपण पाहतोय आणि निर्धाव चेंडू येईल. षटक झालंय चौथं समाप्त बघा. 42 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी.
शेवटचा शब्द कथलण्यासाठी आपण केतन पाटीलला आपण पाहतोय. केतन पाटील झालाय बॉलिंग ट्रॅकवर दाखल. बघा अष्टपैलू कामगिरी करणारा हा केतन पाटील यातनं कमी वयामध्ये एक नावा रूपाला खेळलो आपण पाहतोय. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर झालाय दाखल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रसायनी विभागामधील एक उत्कृष्ट समालोचक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राहुलजी पाटील यांना सुद्धा आपण व्यासपीठावरती पाहतो. त्यांचा सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुणाल नाईकला आपण बॉलिंग खऱ्या अर्थानं स्ट्राईक हँडवर पाहतोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. बघा केतन पाटील या बला फुलटॉसला केलंय टॉस. खऱ्या अर्थानं चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. हा कुणाल नाईकच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. खऱ्या अर्थानं तुरमाले गावातील डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय आणि समाज कार्यकर्ते आपण पाहतोय. रोशनजी हातमोडे यांचा आपण शुभ आगमन पाहतोय. त्यांचा सुद्धा करूया खऱ्या मनपूर्वक स्वागत केलंय. बघा लगातारचा दुसरा षटकार आलाय. खऱ्या अर्थानं जस्ट वेट अँड वॉच वाट पाहिली गेली आणि खऱ्या अर्थानं जसे खराब चेंडू फेकले गेले त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रतिचोख उत्तर दिला गेला आणि इथे 50 ओलांडली. बघा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 54 धाव फलकावर. केतन पाटीलनी फेकलेले 2 खराब चेंडू आणि त्याचा घेतलेला समाचार आपण खऱ्या अर्थानं कुणाल नाईकला पाहतोय. खऱ्या अर्थानं ही ओळख या कुणाल नाईकची. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असणारा कुणाल नाईक इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी. या बाला फुलटॉस पुन्हा एकदा आला तसा गेला. टोल्यावर मारतोय. टोला आपण पाहतोय इथे कुणाल नाईकचा बोलबाला. डीजे वाजव गाणी तुझे. थँक्यू सो मच. तर प्रत्येक उदर आपण सुद्धा यायचंय खऱ्या अर्थानं. टॉस बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं यापुढची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आई नंदादेवी 11 नांदगाव विपक्ष डीजे रुपेश सांगुर्ली. एका बाजूला प्रथम भोपीचा संघ आपल्याला पाहायला भेटेल आणि एका बाजूला प्रत्येक उद्दारचा संघ आपल्याला पाहायला भेटेल. आणि करंजडे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय सुरेशजी शेलार यांचा सुद्धा इथे शुभ आगमन आपण पाहतो. त्यांना सुद्धा विनंती करूया की आपण सुद्धा यावं व्यासपीठावर. बघा शिर्डन गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बबनजी मुकादम आणि अक्षयजी टकले यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा यावं व्यासपीठावर. आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी खूप सारं सहकार्य राहिलंय. सर्वांची साथ या आपण स्पर्धेसाठी पाहतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 62 धाव फलकावर आपण पाहतोय. यावेळेला आपण पाहतोय अनंत कार्पेट साऱ्या फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी पलटल्यात रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बाद. बघा थँक्यू सो मच.
तर नवीन खेळाडू झालाय मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय स्वप्नील हातमुडेला आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचा खेळाडू 5 गडी गमावलेत. रिचल वाजेकरीला आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी अगदी रोहित वाजेकरांची सुपुत्री आज मैदानावर पाहता. यावेळेला फटका फसलाय, गोलंदाज चुकी करतोय केतन पाटील. खराब गोलंदाजी, चेंडू चुकीचे पाहायला मिळाले. फिल्डिंग मध्ये सुद्धा आता झेल होता, झेल सुद्धा मिस केलाय. या छोट्या छोट्या गोष्टी खूप क्रिकेटमध्ये महत्वाच्या असतात आणि तेच इथून पाहायला मिळत आहे. कदाचित थोडंसं मी म्हणेन अगदी अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. आदू आणि भावार्थ 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु धावसंख्या तब्बल धावफलकावर जोडली ती 66 धावा. षटकं संपली, इथून 5 षटकांचा खेळ संपलाय. 66 जोडल्या, टार्गेट ठेवलंय. क्रिशा म्हालसा वडवली टीमनं आदू भावार्थ 11 शिल्डोन कुडावी टीमच्या समोर 67चं टार्गेट. चला टॉस साठी असेल विनंती करूया दोन्ही टीम. एका बाजूला असेल आई नंदादेवी नांदगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो संघ मात्र डीजे रुपेश संघ मालक आपण पाहतो रुपेश पारदी आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक आमच्या संदीप प्रताप पारदी माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव आणि माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव रमेश जीवदार. चला विनंती आहे टॉस साठी यायचं प्रतीक उतार आणि दुसऱ्या बाजूला असेल तो प्रथम भोपी असेल. चला टॉस साठी या दोन्ही कर्णधाराला विनंती असेल टॉस करूया आपण. 67चं टार्गेट. अगदी उमेश टोंबरे ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी बायसिकल भूषण टोंबरे यांच्या माध्यमातून उमेश यांच्या चला टॉस साठी जाऊया आपण आणि टॉस करूया या मॅचचा. चला पुढचं धावतवलन करतील बघा. खऱ्या रसायन विभागातील एक उत्कृष्ट समालोचक आपण पाहतोय राहुल यांचा आपण आवाज ऐकाल बघा. रोशन दादा हातमुडे यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते आपण टॉस करायचंय. मग डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय आणि चांगलं व्यक्तिमत्व मित्रांनो आपण पाहतोय. त्यांच्या हस्ते पुढच्या मॅचचं टॉस केलं जाईल बघा. विश्वासजी पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. खऱ्या 66 धावा बनवल्या गेल्या आणि 67 धावांचं आव्हान. या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, कशा रीतीने रणनीती आखली जाईल, कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार हे ऐकण्यासाठी जाऊया खऱ्या राहुल यांच्याकडे. नक्कीच या ठिकाणी रतनजी भोपी साहेबांच्या पवित्र शुभास्ते रोशनजी यांच्या आत्मोडे यांच्या साहेबांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जातोय. धागाव प्रीमियर लीग एका बाजूला प्रतीक उद्दारे, दुसऱ्या बाजूला प्रथम भोपी विश्वासजी पाटील यांचं सुद्धा आगमन आहे टॉस साठी आणि टॉस होत आहे या दोन टीम दरम्यान. टॉस टॉस जिंकला खऱ्या अर्थानं आई नंदादेवी नांदगाव टीमनं प्रतीक उद्दारे टॉस जिंकला. प्रतीक काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करू आम्ही. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल जो तुम्ही निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा? किती धावांपर्यंत रोखणार टीम डीजे रुपेश सांगोर्ले संघाला? कालपासून आम्ही पाहतो धावा या ग्राउंडवर बनतात, त्याच्यामुळे आम्ही जर 60च्या आधी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जिंकू शकतो. नक्कीच हे होते प्रतीक उद्दार. शेवटचा प्रश्न प्रतीक, या स्पर्धा म्हटली धागाव सगळे एकत्र येऊन स्पर्धा भरवले गेले, काय संदेश द्या सर्व खेळाडूंसाठी? कारण सगळे तलागालाचे खेळाडू आहेत. एखादा नवीन खेळाडू संधी निर्माण करून त्या संधीचं सोनं करू शकतो. त्या खेळाडूंसाठी काय संदेश द्याल? एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण 14-15 गावं आहेत, त्याच्यामध्ये एखादा चांगला प्लेअर नवीन म्हणजे जो माहिती नसतो तो सुद्धा इथे दिसतो. चांगली कामगिरी केली तर नेक्स्ट इयर त्याला प्लॅटफॉर्म भेटण्याची संधी नक्कीच मिळते. नक्की थँक्यू आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील आई नंदादेवी नांदगाव टीमला. टॉस खऱ्या अर्थानं हरलेत, परंतु काय निर्णय असेल जो आपण बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं? कितीपर्यंत धावा करणार? 75. कारण तुमचा अभ्यास असेल, 2 दिवस आपण पाहतोय या मैदानाचं विश्लेषण, परंतु 75 धावा करत असताना कोणत्या खेळाडूवरती जास्त तुमचा लक्ष असेल की तो चांगला खेळ करू शकेल? विष्णू, सूरज. नक्कीच हे 2 खेळाडू असतील. स्पर्धेबद्दल काय सांगाल? धागाव प्रीमियर लीग ही फार देखणी स्पर्धा आहे. गतवर्षी आपण पाहिलं असेल अगदी हवेजवळ झालेली स्पर्धा होती, परंतु या क्रीडांगणावरती काय स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगाल?
स्पर्धा तर चांगली आहे. नक्कीच हे होते DJ रुपेश, सांगोली टीमचे कॅप्टन. खूप साऱ्या शुभेच्छा असतील नांदगाव टीमला आणि सांगोली टीमला. थँक्यू सो मच. हाय सन्माननीय प्रशांतजी हातमोडे साहेबांचं सुद्धा शुभागमन या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा धागाव प्रीमियर लीग मध्ये सरसे हार्दिक हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय. शिर्डन पलसपे पंचकृषी विभाग आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक दिखणं आणि दिमागदार आयोजन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा बाप्पा माझा गणपती. खऱ्या अर्थानं आपण पहिला दिवस पाहिला गेला तो गुरुवारचा दिवस आणि आजचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करूया, वंदन करूया गणपती बाप्पाला. आणि खऱ्या अर्थानं त्रिवार मानाचा मुजरा मुठभर मावल्यानं एकत्र करून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करत आपण पाहतोय. आज ही शिरडोन भूमी म्हटलं की आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या नावांची ही भूमी खऱ्या अर्थानं आणि हे गाव आणि त्या गावावरती भरवलेली एक मी तर म्हणेन एक देखणं आणि दिमागदार आयोजन धागाव प्रीमियर लीगचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच विल स्टार्ट. सेकंड इनिंगला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकरवरती रोहित पवार, नॉन स्ट्रायकरवरती रोशन पवार आणि शिरडोन गावाच्या एंड मारा करण्यासाठी गोलंदाज ऋषी ठोंबरे. ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. चेंडू फेकला जातोय. पंचांचा अतिरिक्त वाईट असल्याचा इशारा दिला जातोय आणि दोन्ही खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी बंधू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. जे पवार बंधू आहेत रोहित पवार आणि रोशन पवार. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण ऋषी ठोंबरेला पाहिला. कुडावी टीम कडून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आज या लीग मध्ये खेळ करत असताना खेळ करेल. हा चेंडू अगदी पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर थोडासा स्लोवर केला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अगदी बीट केला जातो तो फलंदाज रोहित पवार या खेळाडूला. दोन्ही बंधूंची जोडे असे बरेचसे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बंधूंच्या जोडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत आलोय. परंतु आज या दहा गाव प्रीमियर लीग मध्ये खेळ करत असताना या दोन्ही खेळाडूंना अगदी चांगला खेळ साकारावा लागेल. ही धाबांची जर आपण गती जर पाहिली तर पहिल्या बॉलवरती तेवढा वाईट टाकला, त्यानंतरचा बॉल सुंदर फेकला. तशाच प्रकारचं त्या मेरिटनुसार चेंडू फेकण्यासाठी तयार होता ऋषी. परंतु पंच सांगतायत की हा चेंडू बराचसा शरीरापासून दूर फेकला जातोय तो रोहितच्या आणि त्यानंतर अजून एक वाईटची धाव मिळाली जाते. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या सत्रामध्ये धावा केल्या त्या 66 धावा म्हणजे चांगली धाव संख्या उभारली गेली आहे. ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली गेली ती क्रिशा आणि मालसा 11 वडवली या संघाने. हा चेंडू क्रिकेटचं एक सौंदर्य पाहायला मिळालं. 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात चेंडू मागे अडवण्यासाठी, परंतु डीप मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातात. या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं पॉवर प्लेचं षटक माझ्यावरती विश्वास का टाकलाय हा सांगतोय तो ऋषी ठोंबरे, ज्यांनी आतापर्यंत थांबवलं गेलंय. ते रोहित पवार आणि रोशन पवार या 2 खेळाडूंना आपण नेहमी पाहतो चांगला खेळ साकारलाय. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर याच गावातले या क्रिकेटचा या मैदानाचा सुद्धा फार अभ्यास असावा या दोन्ही खेळाडूंना. परंतु कुडावे करून बिलॉंग करत असताना हा ऋषीला आपण नेहमी पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती, परंतु आज या क्रीडांगणावरती त्याची गोलंदाजी चांगली होते. हा चेंडू बॅटची इनरेज गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धावे चेंडूवरती घेतली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं 66 धाब्यांचा पाठला करत आहे असा विचार करावा लागेल तो आता टीम रोशन आणि रोहितला, जी बॅटिंग करण्यासाठी भैरवनाथ अदू 11 कुडावे संघ जो आपल्याला भावार्थ अदू 11 कुडावे या नावानं खेळ करते आणि त्याचा विचार करता आज या मॅच मध्ये कदाचित थोडीशी का होईना शांत गतीने सुरुवात करतोय तो रोहित आणि रोशन. हा चेंडू समोरच्या दिशेने लाफ केलाय चेंडूला लॉंगअपच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक वेगानं धावत येतात, परंतु त्यांच्या आबाक्याच्या बाहेर पंचांचा सिग्नल येतोय 6 धाबसंख्येचा षटकार.
बाद होईल. रोशन पवार या बॉलवरती अगदी एक महत्वपूर्ण विकेट ऋषी ठोंबरेने घेतले. स्कोर कार्ड वरती धाव संख्या आहे 11 यावरती. आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लागतंय. सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. नक्कीच नक्कीच त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. कारण स्पर्धा म्हटली 10 गावची स्पर्धा आहे. 10 गावचे सर्व खेळाडू आहेत. 10 गावचे सर्व आपण पाहिले असेल सर्व जे नियोजन आयोजन करते असतील खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून राजशेखर पाटील, राकेशदादा वंगिलकर, विलासदादा जाधव यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आहे. कारण एखादा ज्यावेळेस आयोजक म्हणून ज्यावेळेस आयोजन करता उतरतो ना त्यावेळेस त्याच्या पाठीमागची मेहनत काय असते नाही ते आयोजन करताना माहिती असते. आणि हे मोठं अगदी मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि ते प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी आपण पाहिलं फार प्रचंड मेहनत या आयोजकांनी घेतली आहे. मैदानावरती दुसरा धक्का मिळतोय. गेल्या पावली फलंदाज माघारी येईल प्रथमेश वाजेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. नंतर आमचे संतोषजी पवार असतील, सूरजजी पोपट. त्यानंतर आपण पाहत आहे कालच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली ते जयमल्हार हॉटेलचे सर्व आमचे जगदीश दादा मुकादम, गिरीश दादा मुकादम असतील. त्यानंतर आपण पाहत आहे जयवंतजी ठाकूर असतील, ऋषी भोईर, वैशालीताई भोईर असतील. त्यानंतर आपण पाहत आहे खूप सारे मान्यवर आणि त्या सर्वांचं आम्हाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय. रोहित वाजेकर असतील, साधनाताई वाजेकर माजी सरपंच ग्रामपंचायत शिरडोण, या सर्वांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेला सहकार्य लाभत आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्यानंतर चिरवतचे आमचे प्रभाकरजी पाटील असतील, वडवलीचे आमचे मारुती पाटील, अगदी मग मनोहर पाटील यांच्याकडून सुद्धा आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलं आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू. स्कोर कार्डवरती धाव संख्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती 11 या धाव संख्येवरती आपण पाहिलं असेल बॅटिंग करत असताना भाबडता आदू 11 हा खेळ करतो. परंतु दुसऱ्या बाजूला ज्या ऋषीनं गोलंदाजी फेकली ना महत्वपूर्ण 2 विकेट घेतल्या त्या जोरावरती आता एक पाऊल पुढे टाकतोय तो भाबडता आदू 11 हा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला थोडासा आता प्रयत्न करावा लागेल. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती केतन पाटील या खेळाडूला पाठवलं गेलं. आता या 2 खेळाडूंवरती फार मोठी जबाबदारी असेल ती या संघाची. कारण आघाडीची जरी फलंदाज रोशन बाद झाला, त्यानंतर प्रथमेश बाद झाला, आल्या पावली माघारी गेलाय 4थ्या नंबरचा खेळाडू केतन पाटील आपण पाहतोय जो नॉन स्ट्रायकरवरती ऑफ स्टिक द ऑफ स्टंप भन्नाट वेग कुणालला आपण गोलंदाजीवरती दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं जातंय. प्रेक्षकांना विनंती की थोडंसं मैदान अगदी मॅच चालू आहे, आपण मैदानाच्या बाहेरून आपण येणं जाणं करायचंय. कारण स्थलांतर हे गाव आणि तदनंतर आपण येण्या जाण्याचा हा रस्ता आहे आणि त्याचा येण्या जाण्याचा रस्ता हा पर्याय आपण पाहतोय अगदी सीमारेषेच्या बाजूने तुम्हाला पर्याय रस्ता म्हणून आयोजकांनी ठेवलाय. याची आपण प्लीज दक्षता घ्या कारण मॅच वेळेवरती संपन्न झाला पाहिजे. एक चांगलं क्रीडांगण चांगलं मैदान आज या सर्व खेळाडूंसाठी आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतरची होणारी टाईट मॅच पाहायला मिळत. सर्वच मॅचेस फार रफ अँड टफ पाहायला मिळतात. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच झाला. हे आयोजन नियोजन आहे दागाव प्रीमियर लीगचं. सन्माननीय अशोकजी बोपी साहेब, त्यानंतर संजयजी पाटील साहेब शिवकर यांचं शुभागमन, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत या ठिकाणी करतो या धागावच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांनी दिलंय. गुडगुणी जाते या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. षटकार येतो या बॉलवरती. या षटकाराच्या बरोबरीनं 17 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय तो बॅटिंग करत असताना. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं असेल 37 स्कोर. एक प्रोफेशनल टुर्नामेंट पाहायला मिळते. आमचे उमेश भोईर सर नेहमीच आम्ही करंजवाड्याच्या क्रीडांगणावरती सुद्धा त्यांचं एक चांगलं मीटर म्हणून स्कोरर
जे बुक आहे आणि त्यानंतर त्यांचे कटाक्ष पूर्णपणे नेहमी पाहत आलोय त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल वरती केलं फुलटॉस वसूल बॅक टू बॅक जो बॅकफुटला होता संघ तो पुन्हा एकदा पुढे टाकत असताना कारण कोणी कोणाच्या परिस्थितीला हसू नका. एखाद्याची परिस्थिती गाजवलेली असते ते एखादा खेळाडू त्या परिस्थितीला सामोरं जात असतो आणि तेच दाखवत असताना बॅटिंग करत असताना चांगले स्ट्रोक लगावत असताना रोहित पवार करतोय कमबॅक. या मॅच मध्ये टोटल धावसंख्या झाली आहे 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 23 या आकड्यावरती. फोर्स कॅप्टनला विनंती असेल प्रत्येक टीमच्या की ज्या वेळेस तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी वितरता त्यावेळेस तुमच्या जे षटकं आहेत 5 म्हणजे तुम्हाला कमीत कमी 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ते सत्र कंप्लीट करायचं आहे. कारण फार मोठी कसरत आहे आयोजकांची. 5 ओव्हरच्या मॅचेस पहिले सामने त्यानंतर 4 ओव्हर कारण प्रत्येक मॅचेस एक 5 ओव्हरचे खेळले जातील. फक्त शेवटची जी मॅच क्वालिफाईडसाठी ती 4 ओव्हरची असेल. म्हणजे बघा चांगलं प्लॅटफॉर्म उभारले तुमच्यासाठी आणि ते प्लॅटफॉर्म उभारल्यानंतर तुम्हाला सुद्धा फार प्रचंड मेहनत घ्यावी लागेल वेळेवरती भर द्यावा लागेल. या बॉलवरती जो डोकेदुखी ठरला असता फलंदाज जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता रोहित पवार एक महत्वपूर्ण विकेट घेतली जाते. रोहित पवार होईल बाद. ऐकता धागाव प्रीमियर लीग जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवू शकतो हे दाखवण्याचं काम या धागाव प्रीमियर लीगने केलंय. मग तदनंतर आयोजक असतील या आयोजकांनी प्रचंड मेहनत पाहायला मिळते. सातत्यपूर्ण दिवसाचं रात्र आणि रात्रीचा दिवस कधी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांच्या भेटीला आली आहे ती धागाव प्रीमियर लीग शिरडोन पलसपे पंचकृषी विभाग. अजून एक्स्ट्रा 5 गाव खऱ्या अर्थानं यंदाच्या पर्वामध्ये आपण 15 गाव कारण सगळ्यांचा सपोर्ट आहे. करंजडे गाव सुद्धा आपण खेळताना आपण पाहायला मिळाला म्हणजे प्रत्येकाला खेळण्याची संधी निर्माण करून दिली जाते. कारण का दिली जाते कारण याच प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं सर्वांवरती आहे. त्याचं उत्तर देत असताना आयोजक मंडळी सर्वगुण संपन्न आहे. सगळ्यांच्या गाठीभेटी सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावणी स्पर्धा कारण तुमचे शब्द जर गोड असतील ना तर तुम्ही सगळं काय बरंच काय साध्य करू शकता आणि ते साध्य करत असताना हे आयोजक मंडळी संतोष चौधरी सर नेहमी त्यांना आपण पाहतोय आणि ते सुद्धा आज या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांचे प्रचंड मी तर म्हणेन बिग सपोर्ट म्हणून या आयोजकांसाठी लाभले गेले ते संतोष सर चौधरी यांचं सुद्धा स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतोय. दिग्गज मंडळी व्यासपीठावरती बसले राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल तू कोणत्या पक्षाचा आहे तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या धर्माचा आहे हे कोणतेच मतभेद न ठेवता सगळे एकत्र येऊन जी स्पर्धा भरवली गेली आहे ते शिरडोन पलसपे पंचकृषी विभाग धागाव प्रीमियर लीग मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करूया. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धाव संख्या येते 23 या आकड्यावरती. येणारे चिंड असेल 18 आणि गरज येते 44 या धाव संख्येची. तोपर्यंत ऐकू एक समोर संगीत डीजे.
तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल उडवला, क्षेत्ररक्षक आहे डीप मधला क्षेत्ररक्षक धावत चालला होता, पण तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधला क्षेत्ररक्षक चांगलं बॅलन्स केलं, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर अगदी जेल कॅरी केला. धक्का क्रमांक तिसरा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथा कीर्तन पाटीलच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. आणि आपण पाहतोय फार चांगली स्पर्धा. आणि त्यानंतर नुकत्याच या ठिकाणी शुभागमन होतोय मंगेशदा वाकडीकर साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं. खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग चे अध्यक्ष तथा राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव आपण पाहतोय मंगेशदा वाकडीकर यांचा शुभागमन व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. शिरडोन पलेस्पे पंचक्रोशी विभाग 10 गाव प्रीमियर 15 गाव प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं आपण 15 गाव अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्व खेळाडूंना आपण प्रमोट केला आणि त्यानंतर ही स्पर्धा सार्थक होताना पाहायला मिळते. पहिला दिवस गाजवला पोर्टी प्लस संघानं. रॉयल ट्रिमर्स जे या टीमचे संघ मालक होते रत्नाकरजी गवंडी, ज्यांनी स्पर्धेला अगदी या स्पर्धेमध्ये पोर्टी प्लस संघ दाखल केला. त्यानंतर कालचा दिवस गाजवला चिरोबा फायटर्स जे संघ मालक विश्वाजी पाटील, ज्यांनी स्पर्धा खऱ्या अर्थानं सपोर्ट केलं चिरोबा फायटर्सला. परंतु या मैदानाच्या आतमध्ये काय केलं जात आहे, अगदी बरचलं जात आहेत फलंदाज. अगदी हाफ ट्रॅकर बॉल प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं, वाईडच्या डोक्यावरून बिग हिट पाहायला मिळाला. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते तब्बल 35 या आकड्यावरती. शेवटचे 15 बॉल शिल्लक, 32 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मंगेशदा वाकडीकर साहेबांचं शुभागमन होतं पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला नाव चर्चेत आहे. किल्लारी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवारी त्यांना जाहीर झाली. खूप सारे त्यांना शुभेच्छा असतील. सगळेजण आपली एकत्र येऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रातली मंडळी शिरडून म्हटलं की आद्य क्रांतीवीर वसुदेव बलवंत फडके यांची पावनभूमी आणि या पावनभूमीवरती ही साकारलेली 10 गाव प्रीमियर लीग. सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जे खऱ्या अर्थाने युटर्न द्यायचं होतं या मॅच मध्ये ते युटर्न दिलं जात आहे. अगदी फलंदाज होईल बाद. जिथे 15 मध्ये 32 ची गरज होती, आता शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 14 आणि गरज आहे 32 या धावसंख्येची. थँक्यू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल ज्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 आणि खऱ्या अर्थानं स्मृतिदिनाचा दिवस जर पाहिला तर आज 17 तारीख खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल. 17 जानेवारी जरी असली तरी त्यांचा 17 फेब्रुवारी म्हणून तो आपण खऱ्या अर्थानं स्मृतिदिन साजरा केला जातो. 1883 जे आपण पाहिलं असेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके. रोशन जर पाहिलं ना एक सशस्त्र क्रांतीवीर कोण असेल तर खऱ्या अर्थानं आराध्य खऱ्या अर्थानं क्रांतीवीर वासुदेवजी बलवंत फडके आणि त्यांच्या पावनभूमीमध्ये ही स्पर्धा भरवली गेली आहे. या आयोजकांचा मी तर म्हणेन मनापासून त्यांना आभार व्यक्त करूया. जी स्पर्धा योग्य रीतीने संपन्न होत आणि पाहायला मिळते आणि त्याच पावनभूमीवरती हाफ ट्रॅकर बॉलवरती टोला लगावला जातोय. जसा चेंडू आला ना त्या बाउन्सिंग ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं वापर, त्याच्यावरती फटका सजवलाय प्रॉपर. षटकारी या बॉलवरती
षटकारानंतर ठोकतोय चौकार. फलंदाज क्रमांकाला 7व्या वरती पवन मुकादमच्या बॅट मधून हा विलोकनीय चौकार. आणि त्या जोरावरती एक पाऊल पुढे टाकला ते भाभार्थी आदू 11 या टीमनं. आणि त्यानंतर शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि गरज येते तब्बल 22 या धावसंख्येची. प्रत्येक ओव्हर मध्ये 11 धावा कराव्याच लागतील. बॅटिंग करत असताना मैदानावरती खेळ पाहायला मिळतोय निकेश पाटील. याचा खेळ आम्ही जरूर पाहिलाय, परंतु आज मैदानावरती खेळ करत असताना डावखुऱ्याचा खेळाडू आहे ज्याच्यावरती विश्वास असेल, परंतु विश्वास टाकला 7व्या क्रमांकावरती पवन मुकादम, ज्याने षटकारांनी चौकार लगावून या मॅच मध्ये कलाटणी दिली. जसा सरडा रंग बदलतो तसा क्रिकेट आहे. कधीही वेल बदलू शकतं, परंतु वेळेमध्ये काय केलं पाहिजे हे आता सांगावं लागेल. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी करणारा गोलंदाज वापरला जातोय 4थ्या षटकासाठी कुणाल नाईक. लोअर फुटास बॅट वरती कन्वर्ट होत नाहीये. निकेश पाटील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चौधरी आपण पाहिलं, निकेश चौधरी जो नेहमीच शेड्यूल टीम कडून बिलॉंग केलेला होता आणि त्या खेळाडूला आपण नेहमी पाहत आलोय. आणि आज खेळ करत असताना निकेश त्यांचे वडील सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेला एन्जॉय करतात. खेळाडू अगदी आपल्या सुपुत्राचा खेळ पाहतायत, परंतु घरच्या मैदानावरती कसा खेळ करावा लागेल याला सांगावं लागेल. तर आता निकेशला पाहूया. नेक्स्ट बॉल. कुणाल नाईक सुद्धा मुरलेला गोलंदाज आहे, ज्याच्यावरती सुद्धा फार क्रिकेटचा इतिहास आहे. तेच दाखवत असताना कुणाल नाईक 2 चेंडू बीट करतोय. 11 मध्ये 22 ची गरज आणि त्यानंतर आता 10 मध्ये 22 ची गरज या मॅच मध्ये. बघा करंजाड्याचे सगळे रोशन, त्यानंतर विशाल, सगळे जण आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. प्रत्येक जण या स्पर्धेसाठी आले गेले, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. कुणालचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू अक्षरशः निकेश चौधरीची प्रशंसा केली. फ्रंट फुटला आले होते, परंतु जागा बनवली. प्रॉपर टायमिंग घेता आलं नाहीये. मी आधीच म्हटलं गेलं कुणाल नाईक हा मुरलेला गोलंदाज आहे. कुलांच्या गोलंदाजीवरती तुम्हाला खेळणं फार खडतर प्रवास करावा लागतो, फार मोठी कंबर कसावी लागते. आणि त्याचा खेळ करत असताना पूर्णपणे प्रेशर मध्ये आलाय. 11 मध्ये 22 ची गरज होती. संघर्ष, कारण ज्यावेळेस तुम्ही लढताना त्यावेळेस तुमचं मनोबल हे वाढलंच पाहिजे आणि ते मनोबल वाढवण्यासाठी थोडंसं प्रेशर मध्ये आलाय निकेश चौधरी. प्रेशर रिलीज करतोय कुणाल नाईकचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू अक्षरशः मजा आली या मॅच मध्ये. काय यू टर्न दिलं जात आहे. मी आधीच म्हटलं होतं या मॅच मध्ये कधीही काही घडू शकतं आणि तसा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाल नाईकची प्रशंसा केली. कुणाल नाईकने सेकंड ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या 12 आणि त्यानंतर या ओव्हरचा प्रतीक्षा टाकली गेली. पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी दिली कुणालवरती, कारण त्याला माहिती आहे ज्यावेळेस धावा कमी असतात त्यावेळेस त्या धावा डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहे गोलंदाज. आणि ते करत असताना निकेश चौधरी संभ्रमात पडतोय तो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. अगदी या मॅच मध्ये बॉलिंग आवडली असेल कुणाल नाईकची तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 12 मध्ये 22 ची गरज होती, जिथे आता चेंडू राहिले शिल्लक 7 आणि गरज आहे 22 या धावसंख्येची. निकेश पाटीलने गतवर्षी चांगला खेळ साकारला होता, परंतु या मैदानावरती खेळ करत असताना पूर्णपणे थांबवलं गेलं. क्रिकेटमध्ये षटकार चौकार हा क्रिकेट नाही मित्रांनो, सिंगल डबल परिवर्तित करणं हा क्रिकेट सुद्धा, या खेळला जातो क्रिकेट. परंतु निकेश प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार मिळून षटक फेकलंय कुणाल नाईकनं. जर ओव्हर आवडली असेल तर कुणालसाठी जोरदार टाळ्या होत्या. हेच तर मी तर म्हणेन क्रिकेट आहे मित्रांनो. आणि ते सांगत असेल कुणाल नाईक, आम्ही कोणतेही प्रेशर न घेता या मॅच मध्ये आजली कलाटणी दिली जाते. आणि त्यानंतर आपण पाहतोय जिथे या मॅच मध्ये शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे 22 या धावसंख्येची.
पाहतोय स्क्रीनवरती आमचे उमेश भोईर सर आहेत आणि स्वतः आम्ही आणि सगळे त्यांचे या ठिकाणी 12 खेळाडू असतील. ही स्पर्धा कव्हर केली जाते संतोष सर चौधरी यांच्या माध्यमातून. ते सुद्धा या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी सर्वगुण संपन्न. मग ज्या वेळेस वेळ आली अंपायरची, थर्ड अंपायर ते सुद्धा काम पाहतात. त्यानंतर आपण पाहिलं सर एक प्रोफेशनल टाईप टुर्नामेंट अगदी ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्यानंतर एक चांगली स्पर्धा संपन्न सगळ्यांच्या भेटीला संपन्न होताना आपल्याला उद्याचा दिवस पाहायला मिळेल. आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस गाजवण्यासाठी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक गाजवलं कुणाला लाईक ना, परंतु पाहूया शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 22 धावसंख्येची गरज आहे. तुम्ही एकटे आहात म्हणून यश मिळणार नाही अशी भीती बाळगू नका, कारण कधीही तवेरे उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही फार मोठी असते. ही झेप घ्यावी लागेल, कारण षटकार चौकार मारला होता पवन, तसा खेळ साकारावा लागेल. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज आहे साईनाथ मुकादम. ऑफ स्टिक द ऑफ स्टंप, पहिला चेंडू वाईड बॉल फेकला जात आहे या मॅच मध्ये. जर कदाचित चौथ्या ओव्हर मध्ये निकेश चौधरीनं किमान 10 धावा जरी घेतल्या असत्या तरी समीकरण असतं ते 6 मध्ये 12 धावा. परंतु आता वेळ आली आहे ती पूर्णपणे कंबर कसण्याची पवन मुकादम वरती. शेवटचे 6 बॉल, 21 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाज वापरलाय साईनाथ मुकादम, ज्याने पहिला चेंडू अवंतर फेकला. त्यानंतर ऑफ स्टिक द ऑफ स्टंप, थोडासा बाउन्सिंग ट्रॅक वापर केला गेला आणि त्यानंतर बीट केला ते फलंदाज पवन मुकादम या खेळाडूला. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे. एखादा खराब चेंडू, एखादा षटकार चौकार या मॅच मध्ये कदाचित वाचवू शकेल तो बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात भावार्थ आदू 11 कुडावेला. हा चेंडू कट केलाय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू साला शॉर्ट फॉर्मॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. शेवटच्या क्षणाला डीप मध्ये चेंडू अडवला जाईल. 3 धावा या चेंडूवरती होतील कंप्लीट. 3 धावसंख्येच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो तब्बल 49 या कड्यावरती. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 66 धावा करायच्या आहेत त्या भावार्थ आदू 11 कुडावे टीमला. 67 धावा करायचे आहेत, परंतु आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4. 18 धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 2 धावा वाचवताना गोलंदाजांना आपण पाहिलंय. 6 मध्ये 6 षटकार मारताना आपण फलंदाजांना पाहिलंय. ही क्रिकेटचा मित्र म्हणून अभ्यासी मित्रांनो कधीही गणित विस्कळू शकतात. एखादा डिजिट तुमचा जर चुकला ना तर तुमचा शेवटचा रिझल्ट आहे तो अगदी विचलित होत असतो, बिघडत असतो आणि त्याचा खेळ खेळावा लागेल. तर आता निकेत चौधरीला सांगावं लागेल. 4थ्या षटकामध्ये शांत ठेवलं कुणाला, परंतु आता येणारे शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 4 आणि गरज आहे 18 या धावसंख्येची. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज साईनाथचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू हा ट्रॅकर आहे, परंतु या बॉलला बॅट अँड बॉलचा या ठिकाणी कनेक्ट होत नाहीये. अक्षरशः थांबवलं गेलं निकेश चौधरीला. पूर्णपणे या मॅच मध्ये कलाटणी दिली गेलं. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळालं. 11-12 मध्ये 22 ची गरज असताना ज्या मॅच मध्ये असं वाटलं की मॅच जवळ आणली ती पवन मुकादमनं, परंतु पवनला ठेवलं नॉन स्ट्रायकरवरती. त्यानंतर शांत ठेवलं निकेश चौधरीला. पाहूया कुणाला एक साठी आलेत किरण ठोंबरे यांच्या माध्यमातून मेडन षटक जे फेकलं कुणाला त्यासाठी गुगल पे जमा झालेत 500 रुपये जे आमचे सुरेश यांच्याकडे. मॅच झाली की आपण घेऊन जा. लगातार तब्बल आपण पाहतोय 9 चेंडू डॉट खेळलाय निकेत चौधरी. हे अपेक्षित नसेल निकेत चौधरी कडून, खेळाडूंच्या अगदी खेम्यामधून टीम भावार्थ आदू 11 टीम कुडाळकडून. कारण निकेत सारखा एक चांगला खेळाडू आहे. प्रमोट केला 11 मध्ये त्याची निवड करण्यात आली लीग मध्ये खेळ करत असताना. लीग मध्ये अशा जर चुका झाल्या तुमच्याकडून तर मॅच मध्ये पूर्ण टीमला त्याचा मोबदला अगदी भोगावा लागत असतो. तेच करत असताना शांत ठेवलं. या मॅच मध्ये अगदी एक पाऊल पुढे टाकला होता भावार्थ आदू 11 टीमनं, परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल टीम क्रिशा मालसा 11 वडवली टीमनं जी गोलंदाजी झाली ना ती एक निर्णायक झाली गेली. आज का निकेश तो विंधनाला 25 नक्कीच आम्ही त्याचा खेळ पाहिलाय. आमच्या रसायनी विभागामध्ये सुद्धा चांगला खेळ करत आला निकेश, परंतु विंधनाच्या मैदानावरती तो खेळ कोणी विसरेल. 25 धावा करत असताना ज्यामध्ये 5 षटकार ठोकले होते आणि खऱ्या अर्थानं आम्ही आधीच उल्लेख केला क्रिकेट हे क्रिकेटमध्ये कोणाच्या परिस्थितीला असू नका. एखादा खेळाडू चमकत असतो तर त्यांनी काल गाजवलेला असतो, परंतु एखाद्याची वेळ खराब असते आणि त्या वेळेला सामोरं जाणं फार गरजेचं असतं. वेळ सामोरी जाते आहेत हे खेळाडू. आता भावार्थ आदू 11 टीमचे खेळाडू शेवटचा बॉल फेकलाय निर्णायक डॉट बॉल. 17 क्रमांक दुसरं संपलं आणि ही मॅच खऱ्या अर्थानं होते कंप्लीट. मॅच जिंकलं ती क्रिशा मालसा 11 वडवली टीमनं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला खेळ राहिला ऋषी. त्यानंतर कुणाल बॅटिंग करत असताना चांगला खेळ करत असताना विशालला पण पाहिलं असेल. त्यानंतर चांगला खेळ केलाय तो फलंदाज
कुणाल नाईकनं संघर्ष स्ट्रॅटेजी फार चांगली राहिली आणि हस्तांदोलन करून दोन्ही टीम आपण मैदानाच्या बाहेर या अशी तुम्हाला या ठिकाणी संदेश आम्ही व्यक्त करतो. एक शिस्तबद्ध स्पर्धा, शिस्तबद्ध लीग आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे. नक्कीच कृष्या मासाळी लेवल वडवली टीमला आकाश कुरुंगले यांच्याकडे शुभेच्छा आल्यात आणि ही मॅच देखील त्यांनी जिंकली आहे आणि आता पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. नक्कीच नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. चला बेस्ट बॅट्समन या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो आमचे साथी उमेशजी भोईर सर आम्हाला थोड्याच वेळात या ठिकाणी सांगतील कोण असेल खेळाडू. अर्थात नो डाऊट कुणाल नाईक ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. चांगला खेळ साकारला कुणालनं, ज्याने 2 षटकं पिकली, ज्यामध्ये 12 धावा दित, एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आणि बॅटिंग करत असताना ज्यामध्ये 10 बॉल 24 बॉल जुनं हस्तांदोलन करून प्रतीक आपण प्लीज आपण मैदानावरती उतरताना सुद्धा आपण लाईनअप मध्ये मैदानावरती उतरा. प्रत्येक टीमला आमची विनंती आहे. चला सुईक बाई कुठली आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. रुपेशजी पाटील जे आई नंदादेवी क्रिकेट टीमचे व्यवस्थापक आमचे फार जवळचे परम मित्र आहेत. आर्यन ग्रुप जे खऱ्या अर्थाने एक मित्र म्हणून ते चांगले काम म्हणून त्यांचं काम पाहतात. अगदी नेहमीच समीरजी पाटील यांचा खांदीवरती त्यांची थाप नेहमीच त्यांच्यावरती राहिली आहे. ते सुईकजी कुठले यांचं शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचं स्वागत. कुणालजी नाईक ज्यांनी चांगला खेळ साकारला त्यांच्यासाठी कल्पेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय बघा कुणालसाठी. सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब यांना विनंती की आपण आपल्या पवित्र शुभास्ते आपल्या कुणाल नाईक या खेळाडूला पारितोषिक द्यावं. प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल विश्वाजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण विनंती करूया की आपण त्या ठिकाणी पारितोषिक द्यावं. शिवजी कुठले यांचं शुभागमन. त्यानंतर फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ती एका बाजूला आई नंदादेवी क्रिकेट टीम नांदगाव आणि त्यांच्या एका बाजूला प्रतीक हुद्दार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल ती डीजे रुपेश सांगुर्ली. चांगलं मित्र म्हणेन बाईट झाली गेली ती प्रतीकनं कमी धावांपर्यंत रोखणार, परंतु सांगोली टीमच्या कॅप्टनने सुद्धा सांगितलं चांगला धावा देत आम्ही चांगली बिग फाईट अशी मॅच आम्ही चांगली स्थापन करू शकतो. चांगला खेळ आमच्याकडे विश्वास आहेत, विश्वास पात्र फलंदाज आहेत, परंतु पाहूया कोण गाजवेल. पहिली इनिंग गोलंदाजी गाजवेल की दुसऱ्या बाजूला सांगोली टीमचे फलंदाज चांगला प्लॅटफॉर्म करत चांगली धाव संख्या उभारेल. 67 धाब्यांचं पाठला करत असताना भावार्थ आदू 11 टीमला आपण शांत ठेवलं ते आपण पाहिलं असेल. ती अगेन्स्ट खेळणाऱ्या टीमनं परंतु वडवली टीमच्या खेळाडूंना गोलंदाजांना. परंतु पाहूया इथून पुढे जे पहिल्या सत्रासाठी आमंत्रित केले जाईल जे मयूरजी पाटील भिंगारवरून बिलॉंग करतायत त्यांचा आवाज आपण आज दिवसभरामध्ये ऐकणार आहोत. मयूरजी पाटील यांचा आवाज आपण ऐकण्यासाठी पहिल्या सत्राचे ते काही बिघडेल काही घडेल सगळं अगदी लाईव्ह आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यांचा आवाज ऐकण्याआधी आपण ऐकूया एक समधुर संगीत डीजेचं गाणी.